नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये पवित्र प्रणालीवर जाहिराती ही कशा पद्धतीने येणार आहेत याचा नमुना हा आपण पाहणार आहोत। आणि हा नमुना याचा आधार घेऊन आपण जी येणारी जाहिरात आहे त्यामध्ये शाळा निवडीची जी प्रक्रिया ठरवायची आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती ही या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटनही क्लिक करून घ्या, कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होईल। त्यापूर्वीच थोडासा एक विषय आपला मांडायचा, म्हणजे 10% आरक्षण जे संवर्ग आरक्षणाचा मुद्दा होता त्या अनुषंगाने बऱ्याच विद्यार्थ्यांनी याची धास्ती घेऊन त्याबद्दलचे नकारात्मक विचार हे घेण्याची सुरुवात केलेली होती आणि त्याचा परिणाम आपल्याला बऱ्याच ठिकाणीही दिसून आलेला होता। परंतु विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारची गोष्ट ही डिक्लेअर झाली आणि लगेचच ती आपल्याला इफेक्टिव्ह पडणार आहे, निगेटिव्हच इफेक्ट करणार आहे हे तुम्ही लगेचच ठरवायचं नाही, तर त्या विषयीची परिपूर्ण माहिती घ्यायची आणि त्या अनुषंगाने जर तुम्हाला ठोस पुरावाच मिळाला जो पवित्र पोर्टलवर आलेला असेल की यामुळे ही भरती प्रक्रिया लांबवणार आहेत, तेव्हाच तुम्ही त्याबद्दलचे रिप्लाय किंवा त्याबद्दलचा विचार हा करावा। आणि जर एखाद्या विद्यार्थी मित्रांना असे वाटत असेल की आपण शिक्षक भरती संदर्भातील माहिती घेत आहोत, त्यांनी आताच समजा ही माहिती घेऊन आपल्याला काही फायदा नाहीये, त्यांनी आताच आपला व्हिडिओ हा इथे पाहणं बंद केलं तरी चालेल। कारण महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ही आहे की जी येणारी भरती प्रक्रिया आहे ही पहिली भरती प्रक्रिया आहे आणि यामध्ये बऱ्याच अडथळींच्या शर्यतीचा सामना करत ही भरती प्रक्रिया होत असून त्या अनुषंगाने आवश्यक असलेली माहिती तुम्हाला प्राप्त करून देणे आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला तुम्हाला लवकरात लवकर अवेलेबल करून देणे हाच आपला एकमेव उद्देश आहे। आणि जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये आपण घेऊन सुद्धा आपल्याला खूप जास्त वेळ वाया खूपच जात आहे, तर तुम्हाला खूप सारे मार्ग ऑलरेडी अवेलेबल आहेत। म्हणजे खूप साऱ्या भरती परीक्षेच्या जाहिराती सुद्धा आलेल्या आहेत, तिथे सुद्धा जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्या अनुषंगाने आवश्यक असलेली मदत सुद्धा आपण आपल्या चॅनलवरून थ्रू तुम्हाला अवेलेबल करून देणारच आहोत। तर सर्वात पहिले आपण पवित्र प्रणालीवर जाहिराती ही कशा पद्धतीने येणार आहे आणि याचा नमुना हा कशा पद्धतीने असणार आहे याविषयी माहिती घेऊया आणि बाकीच्या गोष्टी या सोडून देऊयात। ओके, तर यामध्ये आपल्याला ही शाळा निवडताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायच्यात आणि याबद्दलच्या बाबी लक्षात घेऊन यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी लक्षात घेऊन या माहिती ही भरायची आहे याविषयीची माहिती घेऊया। आता तत्पूर्वी आता तुम्हाला असं यामध्ये जे आपण आधार घेतलेला आहे किंवा याचा जो संदर्भ घेतलेला आहे तो आपण पवित्र प्रणालीच्या रोस्टरची माहिती भरणे व जाहिराती तयार करण्याचं जे माहिती पत्रक आहे, ज्याला आपण ऑफिशियल माहिती पुस्तिका म्हणतो, जे पवित्र प्रणालीद्वारे रोस्टरची माहिती भरण्याकरिता आणि जाहिराती तयार करण्याकरिताचे झेडपी आणि संस्था यांच्याकरिता जे माहिती पुस्तिका देण्यात आलेली आहे त्यामध्ये या सर्व माहिती तुम्हाला मिळून जातील आणि याकरिता तुम्हाला तिथे सुद्धा सर्व माहिती प्राप्त होऊ शकते। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती खरी आहे आणि या माहितीमध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत त्या ज्या पद्धतीने पवित्र प्रणालीवर येणार आहेत अगदी त्या पद्धतीनेच आहेत। आता या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर त्या सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आता महत्त्वपूर्ण बाबी म्हणजे आपण या माहिती पुस्तिकेच्या आधारे पवित्र प्रणालीवर जाहिराती कशा येणार आहेत याविषयीची माहिती घेत आहोत आणि यामध्ये सध्या जी प्रोसेस चालू आहे पवित्र प्रणालीवर त्याविषयी सुरुवातीला माहिती घेऊया आणि मग सर्व माहिती आपण क्लिअर करून घेऊयात। तर संस्था लॉग इन करून त्यांची रिक्त पदांची माहिती ही पोर्टलवर भरत आहे आणि या लॉग इन करताना त्या महत्त्वपूर्ण या बाबी पोर्टलवर भरित आहेत। म्हणजेच जाहिरात कधीपासून केव्हापर्यंत येणार या स्वरूपाची ते माहिती भरणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर जी आपल्याला पवित्र पोर्टलवर जी जाहिरात दिसणार आहे ती फक्त पवित्र पोर्टलवरच नाही तर ती आपल्याला वर्तमानपत्रामध्येच, म्हणजे मराठी कपाच्या चांगल्या वर्तमानपत्रामध्ये या जाहिराती येणार असून 10 ते 15 दिवसाचा कालावधी हा जाहिराती राहण्याचा असू शकतो, म्हणजे 7 तरी दिवसाचा किमान तरी असणार आहे। परंतु आपल्याला ह्या जाहिरात ही कधी येणार आहे आणि कधीपासून केव्हापर्यंत आहे याविषयीची जी व्हॅलिडिटी आहे ती सुद्धा आपल्याला कळणार आहे। आणि तुम्ही आपल्या चॅनलला रेग्युलरली व्हिजिट करीत असता तर त्या संदर्भात अपडेट सुद्धा आपण लगेच्या लगे देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे पदे कोणती आहेत याची सुद्धा विस्तृत माहिती ही देण्यात येणार आहे। त्यामध्ये मग तुमचं प्राथमिकचं पद, उच्च प्राथमिकचं पद, माध्यमिकचं पद आणि उच्च माध्यमिकचं पद अशा स्वरूपाची विस्तृत माहिती ही पोर्टलवर भरण्यात येत आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या जाहिरातीमध्ये ही माहिती तुम्हाला क्लिअर दिसणार आहे की कोणत्या याचं पद आहे अनुसार।
त्यानंतर माध्यमानुसार रिक्त पदे येणार आहेत, म्हणजेच मराठी माध्यम, हिंदी माध्यम, इंग्रजी माध्यम, कन्नड माध्यम, ज्या वेगवेगळ्या माध्यमांच्या शाळा म्हणजे ज्या ज्या वेगवेगळे माध्यम आहेत त्याच्या माध्यम सुद्धा तुम्हाला तिथे क्लिअर कट दिसणार आहे की कोणत्या माध्यमाचा ते पद आहे। म्हणजे जर मराठी माध्यमाचं पद असेल तर ज्या विद्यार्थ्यांचा मराठी माध्यमातून डी.एड किंवा बी.एड झालेला आहे ते तिथे अप्लाय करू शकणार आहेत। त्यानंतर महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे शाळा अनुदान हा सुद्धा माहिती हे फिलअप करीत आहेत, ज्यामध्ये माहितीमध्ये 20% शाळा अनुदानित आहे का, 40% अनुदानित आहे की 60% अनुदानित आहे की 100% अनुदानित आहे किंवा विना अनुदानित आहे, ज्याला भविष्यामध्ये अनुदान प्राप्त मिळणार आहे, या सगळ्या प्रकारच्या शाळांची जाहिराती या पवित्र पोर्टलवर येणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थातच ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स हे जास्त आहेत ते विना अनुदानितकडे वळणार नाहीत, त्यांनी सरळ सरळ 100% अनुदानित असलेल्या शाळांचा पर्याय हा निवडायचा आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी आहेत आणि ज्यांना वाटत आहे की आपले चान्सेस खूप कमी आहेत त्यांनी इकडच्या पर्यायाकडे सुद्धा विचार हा करू शकतात आणि त्यासाठीची माहिती सुद्धा आपण आपल्या चॅनलवर रेग्युलरली अपलोड ही करीतच असतो। त्याचबरोबर तुमचा जो पे स्केल असेल म्हणजे तुम्ही प्राथमिक शिक्षकाकरिता, माध्यमिक शिक्षकाकरिता, उच्च माध्यमिक शिक्षकाकरिता या प्रत्येक पदाकरिता पे स्केल हा वेगवेगळा असतो आणि त्या स्वरूपाची माहिती सुद्धा तुम्हाला जाहिरातीमध्ये दिसून येईल की याला पे स्केल हा किती प्रमाणात आहे आणि त्याचा सुद्धा तुम्ही विचार करू शकाल की तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला कोणत्या ठिकाणी तुमच्या शैक्षणिक जे गुणवत्ता आहे त्याला योग्य असा लाभ मिळेल, त्या अनुसार तुम्ही माहितीही भरू शकता। त्याचबरोबर तुम्हाला कोणतं एज्युकेशनल क्वालिफिकेशन हवं आहे त्या पदाकरिता याची सुद्धा माहिती ही तुम्हाला जाहिरातीमध्ये सुद्धा मिळण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण आपण माहिती घेतलेली आहे। त्यानंतर आपण पवित्र प्रणालीवर येणारा जाहिरातीचा नमुना कसा आहे आणि या नमुन्याचा वापर करून आपण ती शाळा निवडण्याकरिता कशा पद्धतीने करू शकतो याविषयीची माहिती घेऊया। पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपण मागचे मुद्दे पाहिले त्या मुद्द्याच्या आधारे खाजगी शाळा या आपल्या सर्व माहितीही फिलअप करून ईओकडे म्हणजेच एज्युकेशनल ऑफिसरकडे या गोष्टी पाठवणार आहेत, जे ऑनलाईनच करणार आहेत आणि ईओ त्या जाहिराती लगेच तपासणी करून रोस्टरनुसार योग्य आहे का ते त्यांच्या पद्धतीने त्यांचे कार्यालयीन कामकाज करणार आणि त्यामध्ये अप्रूव्हल जर आलं म्हणजे अप्रूव्ड केल्यानंतर ही जाहिरात तुम्हाला पवित्र पोर्टलवर दिसणार आहे। आता पहा, यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसून येतील। पदाचे नाव जे आहे बघा, ज्या शाळेचं नाव आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे 4 असा एक्झाम्पल दिलेला आहे त्यांनी। वरील संस्थेच्या सर्व माध्यमिक अनुदानित विना अनुदानित शाळेचा खालील पदांची चालू शैक्षणिक वर्षकरिता नेमणुका करावयाच्या आहेत अशा स्वरूपात माहितीही देण्यात आलेली आहे। पहा, तुम्हाला त्या एज्युकेशन संस्थेची माहिती सुद्धा तिथे वर दिसणार आहे आणि रोस्टरनुसार पदसंख्या ज्या ईओ कडून सुद्धा त्यांना मान्यता मिळालेली आहे, अप्रूव्हल मिळालेला आहे आणि यांची जाहिरात ही अशा पद्धतीने येणार आहे। पहा, एक इथे दिलेला आहे, इथे तुम्हाला श्रेणीमध्ये कोणत्या कास्टची जागा आहे म्हणजे एससी आहे, एसटी आहे, एनटीबी आहे, एसबीसी आहे किंवा जनरल आहे, म्हणजे सगळ्या ज्या वेगवेगळ्या कास्ट आहेत तिथे जे अवेलेबल असतात त्यानुसारच तिथे दिसतात। म्हणजे एखादी जागा जर तिथे अवेलेबलच नसेल त्या शाळेवर तर तुमची ती कास्ट ह्या श्रेणीच्या मध्ये ही दिसणारी नाही आहे। ओके, हा महत्त्वपूर्ण मुद्दा तर क्लिअर झाला असेल की तुम्हाला कास्टची माहिती कुठं पाहायची आहे। त्यानंतर पुढे बघा, समांतर आरक्षणाचे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि समांतर आरक्षण म्हणजे सामाजिक प्रवर्गामध्ये महिला किंवा माजी सैनिक किंवा अंशकालीन, प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त, खेळाडू, अनाथ अशापैकी ऑप्शनचं सिलेक्शन केलेलं आहे, त्यांना ही मुद्दा पाहणं गरजेचं आहे। पहा, श्रेणीमध्ये एससी कॅटेगरीची महिलाची जागा इथे दिलेली आहे। आता या ठिकाणी कोणकोणत्या महिला अप्लाय करू शकतात? ज्या महिला या एससी कॅटेगरी आहेत आणि ज्यांनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे सामाजिक प्रवर्ग किंवा तुम्ही समांतर आरक्षण म्हणता त्यामध्ये महिला हे ऑप्शन टिक केलेला आहे, त्यांनी या पदाकरिता म्हणजे जो एक पद दिलेला आहे त्याकरिता अप्लाय हे करू शकतात। आणि पुढे सुद्धा तुम्ही त्याच पुढच्या लाईन मध्ये जाऊन पहा, भूकंपग्रस्त मध्ये एक दिलेला आहे, मग तेच तुम्ही इथे सुद्धा विचार करा, एससी कॅटेगरीची महिला आणि ज्यांनी भूकंपग्रस्त हे सामाजिक प्रवर्ग मध्ये महिला नाही, एससी कॅटेगरीचा उमेदवार हा जो भूकंपग्रस्त मध्ये त्याने सामाजिक प्रवर्ग भूकंपग्रस्त हा निवडलेला आहे तो इथे अप्लाय करू शकतो। इथे जनरलचा विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही। आता तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील अशा पद्धतीने तुम्हाला एकूण जागा इकडे दिलेल्या आहेत, म्हणजे एक जागा महिलांसाठी आहे, एक जागा अंशकालीनसाठी आणि एक जागा भूकंपग्रस्त आहे एससी कॅटेगरीमध्ये आणि एकूण 3 जागा इथे दिलेल्या आहेत। म्हणजे ही जाहिरात तुमची ऑब्वियस आलेली नाहीये, ही जाहिरात एक नमुना आहे।
ओके, तर अशा पद्धतीने तुमची जाहिरात ही येणार आहे आणि याचा अभ्यास करूनच तुम्हाला अप्लाय करायचा आहे. पहा, दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा एसटी कॅटेगरीचा कसा आलेला आहे. महिला 1 दिलेली आहे, अंशकालीन 1 दिलेला आहे आणि भूकंपग्रस्त 1 दिलेला आहे. सेम तुम्हाला मी जे एससी कॅटेगरीसाठी म्हटलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे एसटी कॅटेगरीच्या उमेदवाराला सुद्धा ज्या महिला आहेत त्यांनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे सामाजिक प्रवर्गामध्ये महिला केलेला आहे त्या इथे अप्लाय करू शकतात. आता अंशकालीनची जी 1 जागा आहे तिथे अंशकालीन जो उमेदवार आहे आणि ज्याची एसटी कॅटेगरी आहे आणि ज्याचं नॉन क्रिमिलेरियस आहे ते तिथे अप्लाय करू शकतात. भूकंपग्रस्ताला सुद्धा भूकंपग्रस्त टिक केलेला आहे, एसटी कॅटेगरी आहे आणि त्यांनी नॉन क्रिमिलेरियस केलेला आहे, त्यांना इथलं आरक्षणाचा लाभ उचलता येतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असून तुम्हाला इथे व्यवस्थित माहिती पाहूनच ती फिलअप करायची असते. आता पहा, जनरलमध्ये महिला 3 दिलेला आहे. आता जनरलमध्ये महिलाच्या खाली 3 दिलेला असेल तर साधारणतः सगळ्याच महिला इथे अप्लाय करू शकत नाही आहेत. जनरलमध्ये ज्या महिलांनी सामाजिक प्रवर्गामध्ये महिला हे ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे आणि त्यांच्याकडे महिला आरक्षण प्रमाणपत्र आहे त्याच महिला या महिलाच्या इथे जे 3 जागा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. म्हणजे ज्या भविष्यामध्ये अशा पद्धतीने ऍड ह्या तुम्हाला येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा नमुना तुम्हाला त्याकरिताच मी जास्त माहिती आणि फोकस करून सांगण्यामागे एकमेव कारण हे आहे की तुम्हाला कशा पद्धतीने जाहिराती या येऊ शकतात, याचा नमुना कसा आहे याविषयीची माहिती ही परिपूर्णरित्या मिळून जाईल. त्यानंतर अस्थिव्यंगाची जागा दिलेली आहे, बहिरा आणि मुकबधीर यांची जागा दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जे त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहेत आणि जे गॅजेटेड सर्टिफिकेट आहेत तेच उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात. बघा, तुम्हाला त्यानंतर माध्यम कोणतं आहे हे सुद्धा माहिती व्यवस्थितरित्या समजून घ्यायची आहे. माध्यमामध्ये तुम्हाला काय पाहायचं आहे. बघा, तुमचं माध्यम कोणतं आहे, तुम्ही मराठी माध्यमातून डीएड केलेला आहे की इंग्रजी माध्यमातून केलेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे. बीएडचं सुद्धा तुमचं तसंच पाहणं गरजेचं आहे. बघा, मराठी माध्यमासाठी 8 जागा दिलेल्या आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचं मराठी माध्यमातून डीएड आहे त्यांनीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. ओके, तर ज्या उमेदवारांचं नाहीये मग त्यांनी इंग्लिश, ज्यांचं इंग्लिश आहे त्यांनी इंग्लिशच्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. तर अशा पद्धतीने मग मराठी, इंग्रजी, उर्दू म्हणा, मग हिंदी म्हणा, अशा प्रकारे इथे तुम्हाला माध्यम दिसून येतील आणि ते तुमचे वेगवेगळे माध्यम आहेत ज्या माध्यमातून तुमचं डीएड बीएड जे एज्युकेशन झालेलं आहे त्या अनुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे. हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आपण क्लिअर केला. त्यानंतर पदांचा तपशील तुम्ही पाहू शकता. बघा, माध्यम मराठी दिले असं तुम्हाला विस्तृत माहिती येत असते. ती पूर्ण माहिती अभ्यास करून त्यानंतर आपल्या 20 शाळा पसंती करण्याकरिता आपण जसं म्हटलेलं आहे की तुम्ही खाली वहीमध्ये पूर्ण महत्त्वपूर्ण माहिती लिहून घेऊ शकता. कुठे कुठे तुम्ही अप्लाय करू शकता याची तुम्ही व्यवस्थित अशी लिस्ट तयार करायची. 50-60 शाळा जरी असल्या तरी मग त्यामध्ये अजून व्यवस्थितरित्या शॉर्टिंग करून मग 30 ची करायची आणि त्यानंतर शेवटी 20 ची जिथे तुमचं मॅक्झिमम सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे अशा शाळा तुम्हाला निवडायच्या आहेत. त्यानंतर पहा, तुम्हाला अजून शेवटचा मुद्दा आपण क्लिअर करूया. माध्यम मराठी दिलेला आहे, पद दिलेलं आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर म्हणजेच 1 ते 4 किंवा 5. आता काही उमेदवाराला हे गोष्ट लक्षात येणार नाही की ते 1 ते 4 आणि कॉमा 5 का दिलेलं आहे. मग 1 ते 5 तर अशी अर्हता आपण जेव्हा टीईटी दिली तशी दिलेली आहे, मग 1 ते 4 आणि 5 असं का दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे 1 ते 4 आणि 5 देण्यामागचं कारण काय आहे की बऱ्याच शाळा ज्या तुम्ही मग झेडपीच्या शाळा म्हणा किंवा खाजगीच्या शाळा म्हणा तिथे 1 ते 4च्या शाळा असतात, मग 1 ते 5च्या शाळा नसतात. तर तिथे मग तुम्ही 1 ते 4 असंच त्याला धरून चालणार आणि बऱ्याच ठिकाणी 1 ते 5 अशा शाळा सुद्धा असतात. त्यामुळे तिथे तसं दिलेलं आहे. तर त्याचा तुम्हाला वेगळा इफेक्ट काय पडणार नाही, तुमचा जो पे स्केल आहे तो तसाच राहील. इथे दिलेला आहे कन्सोलिडेटेड पे तुमचा UGT साठी 6000 दिलेला आहे सरळ सरळ. म्हणजे असं तुम्हाला पे स्केल दिसणार, एकूण पदे किती आहे ते दिसणार, अनुदानाचा प्रकार कोणता आहे तो दिसणार. बघा, एडेड म्हटलेला आहे म्हणजे 100% अनुदान याला आहे. मग इथे 20%, 80%, 60%, नॉन एडेड जिथे असेल तिथे विना अनुदानित आहे असं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मग पुन्हा सब्जेक्ट कोणता आहे, विषय बघा ऑल सब्जेक्ट म्हटलेला आहे. हे 1 ते 4 आणि 5 साठी तुम्ही सगळ्याच पदासाठी पात्र ठरता, म्हणजे डीएड वाले पात्र ठरतात आणि NCTच्या नवीन रूल नुसार बीएड वाले सुद्धा पात्र ठरतात. तर इथे तर तुम्हाला सरळ दिलेला आहे डीएड, इथे देतात तुम्हाला ते कॉलम मध्ये डीएड कॉमा बीएड दिले का, ऑब्लिक दिलेला आहे का किंवा फक्त डीएड दिले ते सुद्धा तुम्ही पाहायचं आहे. त्या अनुषंगानेच अप्लाय करायचं आहे. इथे शैक्षणिक पात्रता काय पाहिजे कमीत कमी, व्यावसायिक पात्रता काय पाहिजे, हे दोन्ही गोष्टी आपल्याला बघायच्यात आणि त्यानंतरच ती शाळा आपल्या 20 शाळा पसंतीक्रम मध्ये निवडायची आहे. बघा, तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर होतील. अशा प्रकारे तुम्हाला ऍड ह्या येणार आहेत. त्यानंतर दुसरा माध्यम बघा, इंग्रजी माध्यम. ज्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी माध्यमातून डीएड झालेला आहे, इंग्रजी
माध्यमातून बीएड झालेला आहे त्या विद्यार्थ्यांकरिता ग्रॅज्युएट टीचर बघा स्टँडर्ड 9 ते 10 साठी पे स्केल दिलेला आहे 9,300 ते 34,800. आता पे स्केल संबंधीची ही अधिक माहिती हवी असेल, कसा त्याचा पेमेंट काढतात, तर त्याचा सुद्धा एक व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केला आहे 20 शाळा पसंती क्रम मध्ये 2 नंबरच्या प्लेलिस्ट व्हिडिओमध्ये 2 नंबरचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तिथे तुम्हाला व्यवस्थितरित्या कळेल की या पे स्केलचा फायदा कशा पद्धतीने पेमेंट ही काढली जाते. त्यानंतर एकूण पदे किती आहेत हे सुद्धा तुम्हाला दिसतं. आता इथे बघा हे 80% अनुदानित असलेल्या शाळा असणार आहेत ज्याला भविष्यामध्ये अनुदान मिळेल, परंतु इथे दिलेलं आहे आणि पे स्केल यांनी दिलेले आहे, तर त्या पद्धतीने ते काम करणार. जे पे स्केल तुम्हाला क्लिअर कट इथे माहिती देणार आहे आणि तेवढी पेमेंट तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बघा इथे सरळ सरळ विषय मॅथमॅटिक्स दिलेला आहे. जी 10 पदे आहेत ती मॅथमॅटिक्स शिक्षक असलेल्यांनाच भरता येतील आणि त्यांची शैक्षणिक पात्रता बघा बीएससी बीएड दिले इंटिग्रेटेड, म्हणजे इंटिग्रेटेड विद्यार्थी ज्यांचं बीएससी बीएड झालेलं आहे ते इथे अप्लाय करू शकतात. व्यावसायिक पात्रता सुद्धा दिलेली आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पूर्ण माहिती ही त्या जाहिरातीमध्ये व्यवस्थितरित्या येणारच आहे. ज्या पद्धतीने आपण हा नमुना तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगितलेला आहे अगदी त्या पद्धतीनेच उद्या भविष्यामध्ये ज्या जाहिराती येतील त्याची सुद्धा माहिती तुम्हाला विस्तृतरित्या देण्यात येईल, त्यामध्ये कुठलीही शंका नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणायचा आहे की जेव्हा तुम्हाला कधीही निगेटिव्ह कुठेही बातमी येते किंवा निगेटिव्ह कुठला इफेक्ट असतो तर त्यामागे आम्ही मार्गदर्शक म्हणून कोणत्याही प्रकारे आमचा हातभार नसतो. तरी सुद्धा बरेच विद्यार्थी ते येऊन कमेंट करतात जणू काय आपणच ते बंदी आणणार आहोत आणि भरती प्रक्रिया थांबवणार आहोत. तुम्ही विचार करू शकता की जो व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे त्या पूर्ण माहिती ही डिटेलमध्ये स्वतःचा वेळ देऊन तुम्हाला देत आहे, त्या व्यक्तीला वाटेल का तुमची भरती होऊ नये आणि थांबावी म्हणून? तर तुम्ही विचार करू शकता. आणि महत्त्वपूर्ण मुद्दा या गोष्टी तेवढ्या महत्त्वपूर्ण नाही आहेत. आपल्याला महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या आहेत की कशा पद्धतीने ॲड येईल, कसे त्यामध्ये गोष्टी आहेत, कशा पद्धतीने तुमच्या चुका परत ज्या भूतकाळात झालेल्या आहेत त्या रिपीट व्हायला नाही पाहिजे, त्या अनुषंगाने मी ही माहिती सांगत आहे, जेणेकरून कुठल्याही विद्यार्थी मित्राला माहिती न माहीत असल्यामुळे त्यांचं नुकसान होऊ नये. आणि अशा पद्धतीने तुम्हाला माहिती येईल की मग तुम्ही कुठल्या पदावर नियुक्तीकरिता पात्र आहात, कुठल्या पदावर नियुक्तीकरिता पात्र नाही आहात. तर अशा प्रकारची जी माहिती पुस्तिका आहे ती तर व्यवस्थितरित्या येणारच आहे आणि त्यामधले महत्त्वपूर्ण मुद्दे आपल्या जवळपास सगळेच आहेत. काहीच बदल होऊ शकतात. बघा 1ली ते 8वी इयत्तेसाठी टीईटी पात्र असणं गरजेचं आहे आणि टीईटी बरोबर अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देणं गरजेचं आहे. 9 ते 12 साठी शिक्षकाला अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी गरजेचं आहे. आता तुम्ही परत एक मुद्दा विचारू नका, नाहीतर 1ली ते 8वी साठी टीईटीच म्हटलेलं आहे, सीटीईटी नाही का? तर सीटीईटी सुद्धा पात्र आहे. इथे तो मुद्दा ऍड करायचा राहिलेला आहे. बघा अनुदानित अंशतः पदावरील नियुक्त केलेल्या शिक्षकास त्या पदानुसार वेतन श्रेणी लागू राहील म्हटलेलं आहे. तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती ही लपून ठेवली जाणार नाही, त्यांनी क्लिअर कट सांगणार आहेत. परंतु बऱ्याच वेळा उमेदवारांचा घाईघाईमध्ये अप्लाय करायचा विचार असतो, लॉग इन होणार नाही किंवा इतर काही होईल, आपला फॉर्म भरायचा राहून जाईल, अशा इतर काही ताणतणावामुळे ते फॉर्म भरताना थोड्याशा चुका करून टाकतात आणि त्या चुकांचा भविष्यामध्ये खूप जास्त निगेटिव्ह परिणाम हा दिसून येतो. त्यामुळेच आपण ही माहिती वारंवार सांगत असतो. पहा 9वी ते 12वी साठी शिक्षकांना टेट देणं अनिवार्य आहे. मग त्यानंतर प्राथमिक माध्यमिक शिक्षक पदासाठी किमान वय कुठलं धरणार, कमाल वय कुठलं धरणार, आरक्षण कसा धरणार, अशी सर्व विस्तृत माहिती तुम्हाला येणारच आहे आणि ऑलरेडी सुद्धा ती माहिती दिलेलीच आहे. त्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा जास्त प्रमाणात फरक होणार नाही, परंतु जो येत्या काळानुसार जर काही बदल झालाच तर तो सुद्धा बदल यामध्ये अंगीकारला जातो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कुठलाही अपडेट जो जसा असतो त्याच पद्धतीने आपण सादर करीत असतो. तर तुम्हाला या घटकाविषयी म्हणजे जो आपण आज समजून सांगितलेला तुम्हाला पूर्ण विस्तृत विश्लेषण केलेलं आहे त्यामध्ये कोणते मुद्दा तुम्हाला समजला नसेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि इतर गोष्टींचा जो नकारात्मक विचार मांडतात त्यांच्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून आपण सकारात्मक विचार करून आपली गोष्ट आपली एनर्जी ही चांगल्या कामासाठी व्यतीत करूया. जे तुम्हाला माहिती आहे कमेंट बॉक्समध्ये बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स हे सातत्याने येत आहेत. तुम्हाला जी माहिती आहे ते तुम्ही तिथे येऊन सांगू शकता, त्यांना सुद्धा तुम्ही गाईड करू शकता जी तुम्हाला योग्य माहिती आहे त्यांच्याकरिता. तर विद्यार्थी मित्रांनो आशा करते तुम्ही सुद्धा सहकार्य कराल तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना, जेणेकरून ज्यांना ती माहिती नाहीये त्यांना ती माहिती प्राप्त होईल आणि ते सुद्धा आपला फॉर्म हे व्यवस्थितरित्या वेळेमध्ये अप्लाय करू शकतील. बाकी तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आपला सांगायचा राहिला तो म्हणजेच या जी शिक्षक भरतीमध्ये खाजगी शाळेवर मुलाखतीची प्रक्रिया ही होणार असून सध्या जी माहिती बाहेर आलेली आहे त्या माहितीनुसार शिक्षक अभियोग्यता चाचणीचे गुणांनुसार नुसतं तुम्हाला जी मुलाखत परीक्षा आहे त्याकरिताच पात्र ठरणार आहेत आणि मुलाखतीचे मार्क आणि शिक्षक अभियोग्यता चाचणीचे मार्क दोन्हीचा रेशो घेणार नसून ते फक्त मुलाखतीचा रेशो घेणार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना खरंच ही एक्झाम मधून आपल्याला अप्लाय करायचा आहे, खरंच जॉब लागावा असं वाटत आहे
म्हणजे इतर गोष्टी बाजूला सारल्या तर म्हणजे हे आचारसंहिता येईलच का, 1ली ते 5वी लागू होईलच का, 8वी ते, ह्या गोष्टी विचार करून आपणास काय मिळणार आहे, आपणास विचार करून कोणत्या गोष्टीचा फायदा होईल, जिथे तुम्ही तयारी कराल का, कुठल्या मुलाखतीला प्रश्न कसा येईल, मुलाखतीसाठी लागणारी आपली तयारी आहे का, शैक्षणिक साहित्य कशी जमवून करावी, टाचन कसं काढावं, या गोष्टी तुम्ही अभ्यासल्या तर तुम्हाला नुकसान काही होणार आहे का? नक्कीच नाही ना होणार. या गोष्टी तुम्हाला ॲज अ शिक्षक म्हणून कधीही भविष्यामध्ये कामाला येतील. तुम्ही ऑनलाईन एज्युकेटर म्हणून सुद्धा काम करू शकाल. तर विद्यार्थी मित्रांनो, बाकी सगळी तुमच्या मनाची इच्छा आहे, आपलं काम आहे मार्गदर्शन करण्याचं, जेणेकरून तुम्हाला योग्य अशी माहिती वेळच्या वेळी प्राप्त होईल. धन्यवाद.